तर कोपरी विभागामध्ये देखील हीच परिस्थिती कोपरी विभागामध्ये पाहायला मिळाली। आज कोलशेतमध्ये आल्यात तीच परिस्थिती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। बघा की महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी भर मीटिंगमध्ये जाहीरपणे सांगितले की 43 ठिकाणी ही आमची आरोग्य मंदिर नाव दिलेलं ही सुरू असणार आहे, सुरू केलेली आहे, त्याची यादी पण दिली। आता या यादीच्या प्रमाणे माझा दौरा चालू झाला। म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, आमच्या ठाणेकरांकरता गोरगरीब जनतेकरता जर इतक्या तातडीने जर सुरू झाली असती तर चांगलं आहे, आपण जाऊन बघायला पाहिजे। पण जिथे जातो तिथेही बंद आहे। कागदावर तर त्यांचं म्हणणं आहे की ओपीडी फंक्शनल, आणि प्रत्यक्ष आता हे बघा ही कोलशेतचं आरोग्य केंद्र आहे। या कागदावर त्यांनी जे मला दिलेलं आहे म्हणजे ही अशी ही बनवाबनवी, हे महापालिकेच्या समोर आता बोर्ड लावायला पाहिजे। तुम्ही कोणाला बनवताय, कोणाची फसवणूक करताय। या ठिकाणी हे इलेक्ट्रिकचं कनेक्शन पण अजून जोडलेलं नाही आहे, आणि या पत्त्यावर त्यांनी सांगितलं की हे फंक्शनल आहे। आम्ही बघायला आलो, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही आरोग्यसेवेची चेष्टा करताय। माझी आता ती काल सुद्धा काही ठिकाणी गेलो, आजही काही ठिकाणी जातो आहे। जिथे जातोय तिथे वेळा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ती केंद्रच सुरू नाही आहेत ना, तुम्ही वेळा कितीही द्या। आणि त्याच्यामुळे हे अत्यंत ज्याला म्हणजे निंदनीय आहे, संतापजनक आहे। आरोग्य खात्याच्या लोकांची चौकशी करायला पाहिजे। आयुक्तांनी स्वतः व्हिजिट करा आणि तरच यापुढे आरोग्य केंद्र, आणि या अशा पद्धतीने ही केंद्र उघडतात का? इथून 500 मीटरवर दुसरं केंद्र आहे, वर्षभर चालू आहे। आता यांना जर विचारलं 500 पण नाही, 100 मीटरच आहे, हे 2 वर्षापासून चालू आहे। आता यांना जर विचारलं तर आम्ही ह्याच्याऐवजी तिकडे चालू ठेवलेलं आहे म्हणून सांगतील। म्हणजे ही जी अशी ही बनवाबनवी आहे ना यांची, ते 1-2 वर्ष चालूच आहे ना केंद्र, आणि त्याच्या 100 मीटरवर तुम्ही दुसरं चालवत आहे। म्हणजे कुठलीही त्याला नियोजन नाही, नियोजन शून्यपणे काम करायचं। जिथे गरज आहे त्या ठिकाणी ते चालवायला पाहिजे, ते चालवलेलं नाही, आणि त्याच्यामुळे हा सगळा ढिसाळ कारभार आहे। काही कुठलंही नियोजन नाही, सरकार पैसे देतं आणि त्याचा चौथा जो आहे ते करण्याचं काम हे लोक करत आहेत, आणि त्याच्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे। कोणी ही जागा निवडली, का निवडली, कशाकरता निवडली, याची देखील आता चौकशी व्हायला पाहिजे। ज्या जागा निवडलेल्या आहेत त्या जागा देखील योग्य पद्धतीच्या त्या गावातल्या त्या स्लममधल्या लोकांना विश्वासात घेऊन निवडलेलं नाही। हे आता सेंटर जे आहे ती बोंबाबोंब आम्ही मारली ते 2 दिवसापूर्वी येऊन उभं केलेलं आहे। ही साफसफाई आता केलेली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही कशाला ठाणेकरांना फसवता? योग्य पद्धतीने करा। थोडा 2 दिवस वेळ लागला तरी चालेल, पण खऱ्या अर्थाने लोकांना सुविधा देणारं आरोग्य केंद्र जे आहे, आरोग्य मंदिर ज्याला आपण म्हणतो, ते सुरू करा। महापालिका प्रशासन ठाणेकरांची कुठेतरी ह्याबाबत चेष्टा करते असं वाटतं? क्रूर चेष्टा करते, क्रूर चेष्टा, नियोजन शून्यपणे, आणि निधी आलेला आहे सांगतायत। निधी आलेला आहे तर हे सुरू जेव्हा होईल तेव्हा सांगा ना। तुम्ही एका लोकप्रतिनिधीची देखील दिशाभूल करताय। हा हक्कभंगाचा विषय आहे की तुम्ही भर मीटिंगमध्ये सांगितलं जाते 43 ठिकाणी चालू आहेत, त्याचे तुम्ही पत्ते देताय, आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी साधं लाईटची कनेक्शन पण नाही आहे, नुसतेच आपले कंटेनर आणून उभे केलेले, किती दिवस टिकणार आहे माहिती नाही। साहेब, आता ह्याच्या पुढे या अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई झालेली आहे पाहिजे, किंवा आता तुम्ही म्हटलात की हक्कभंगाची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे? नाही, हा हक्कभंगाचा विषय खरा आहे की आरोग्यासारख्या याच्या बाबतीत देखील तुम्ही कशाला दिशाभूल करता? सरळ सांगा ना की एवढ्या ठिकाणी चालू आहेत, आम्ही पुढची करतो आहोत, आम्हाला तुमची आम्ही मदत करू तुम्हाला। आम्ही आरोग्य केंद्र चालवणारी माणसं आहोत, आम्ही चालवत असतो। पण ते न करता तुम्ही ज्या पद्धतीने ठाणेकरांची आरोग्य सेवेच्या बाबतीत क्रूर चेष्टा करता, ती निषेधार्ह, ती संतापजनक आहे। साहेब, काल जर आपण पहिलं कोपरीमध्ये एक व्हिडिओ देखील दाखवण्यात आला की जे मंदिर आहे, आरोग्य मंदिर आहे, त्याचं ओपनिंग खऱ्या अर्थाने केलं, आणि त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे आणि महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभागाचा अधिकारी दिसतोय। म्हणजे कुठेतरी ते मंदिर चालू नाही, फक्त श्रेयवादासाठी, आपलं श्रेय घेण्यासाठी ती रिबीन कापली गेली। आरोग्य सेवा ही खरं काय म्हणजे मला तर काही कळत नाही त्याच्या बाबतीत। मी जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं, म्हणे आम्हाला माहितीच नाही, असंच ते सुरू झालेलं पण आम्हाला माहिती नाही आहे।
आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने ढिसाळ कारभार जर चालवायचा असेल तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा लोक म्हणतील की मग ठीक आहे ना, आम्हाला खरी सुविधा हवी आहे, खरं नियोजन हवं आहे, खरं त्या निधीचा उपयोग झालेला हवा आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये हा संताप आहे. नक्कीच आपण